नमस्कार, मी एफ एस मुजावर, शिल्प निदेशक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये यावर्षी होणाऱ्या प्रवेशासाठी सांगली जिल्ह्याचा जिल्हा समन्वयक आहे। मी सर्वांचं स्वागत करतो की ज्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून अर्जाचं कन्फर्मेशन करून त्या अर्जासाठी आपले ट्रेड निवडलेले आहे। आज मी इथं लाईव्ह येण्याचं कारण आहे की ॲडमिशनची प्रक्रिया कशी होणार आहे, त्याचा पहिला राऊंड कसा होणार आहे, पहिल्या राऊंडप्रमाणेच सगळे राऊंड होणार आहेत त्याबद्दल माहिती द्यावी, जेणेकरून पहिल्या राऊंड, दुसऱ्या राऊंड, तिसऱ्या राऊंडमध्ये उमेदवारांना काय करावं लागेल याची माहिती सर्वांना व्हावी। तर 1 तारखेला सगळ्यांना मेसेज आला असेल, SMS आला असेल की ज्यामध्ये त्यांचं राज्याचं मेरिट नंबर किती आहे आणि त्या मेरिटनुसारच पारदर्शीपणे अलॉटमेंट दिले जातात। पहिलं अलॉटमेंट 7 तारखेला संध्याकाळी 5 वाजता जाहीर होईल। उमेदवारांना त्याचा मेसेज जाईल की उमेदवारांनी कोणत्या नंबरचा चॉईस निवडलेला आहे आणि त्या नंबरला त्याला मिळालेला आहे। 1 नंबरचा असेल तर 1 नंबरचा मिळालेला आहे किंवा 5 नंबरचा मिळाला असेल असं अलॉटमेंटमध्ये जाहीर केलं जाईल, त्याला मेसेजद्वारे कळवलं जाईल। त्याचबरोबर ती अलॉटमेंटची लिस्ट संस्थेत लावली जाईल संध्याकाळी। तर 8 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत पहिला फेरी सुरू होईल, पहिलीचा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल। ज्यांना मेसेज आलेला आहे त्यांनी ॲडमिशनची तयारीनेच यायचं आणि ज्यांना वाटतं की आपल्याला मिळायला पाहिजे पण मेसेज आलेला नाही त्यांनी सुद्धा संस्थेत येऊन अलॉटमेंटची यादी बघायची की ज्यामध्ये त्यांचं नाव आहे का। शक्यतो असं होणार नाही की मेसेज आलेला नाही आणि अलॉटमेंटच्या यादीमध्ये नाव आहे, पण खात्री करायला काही हरकत नाही। आणि ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी सुद्धा संस्थेत येऊन यादी बघितली आणि आपलं टक्केवारी आणि मिळालेल्या उमेदवारांची टक्केवारी याचं कम्पेअर करून पुढं काय करायचं यासाठी नियोजन करणं सोपं जाईल, यासाठी संस्थेत येणं गरजेचं आहे। 8 तारखेला प्रवेश सुरू होतील। प्रवेशात येताना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणायचे आहेत, त्याचबरोबर त्याच्या झेरॉक्स प्रती आणि फोटो आणायचा आहे। त्याचबरोबर जी रिलेटेड फी आहे, ट्रेडच्या रिलेटेड फी आहे ती सोबत आणायची कॅशमध्ये। आता जी यादी आहे त्यातल्याच मुलांना यादीनुसारच ॲडमिशन होईल। जी 4 दिवस दिलेले आहेत ॲडमिशनचे, 8, 9, 10, 11, 12 5 दिवस आहेत, त्या 5 दिवसामध्ये ॲडमिशन होईल। ज्यांच्या यादीमध्ये नाव आहे त्यांचंच ॲडमिशन होईल आणि मग पुढच्या राऊंडला जे जागा शिल्लक राहतील त्याचं ॲडमिशन होईल। आता पुढच्या राऊंडला जाताना मूळ उद्देश हाच आहे की पुढच्या राऊंडला जाताना काय करायचं आहे। तर यादी बघून आपली टक्केवारी आणि पहिल्या यादीत मिळालेली टक्केवारी याचा विचार करून आपण कुठल्या ट्रेडला पात्र होतोय याप्रमाणे ट्रेड चेंज करता येतात। त्याची वेळ दिलेला असेल टाइम टेबलमध्ये त्याप्रमाणे ट्रेड चेंज करावं किंवा शक्य असेल त्या दुसऱ्या राऊंडला आपल्याला मिळण्याचे चान्सेस वाटत असतील तर ट्रेड तसाच ठेवला तरी चालेल। तसेच ठेवले ट्रेड तर त्याचा विचार दुसऱ्या राऊंड होईल, ट्रेड बदलले असतील तर त्याचा विचार दुसऱ्या राऊंडला होईल। तर ट्रेड बदलणं किंवा तसेच ठेवणं याचा निर्णय स्वतः येऊन करायचा आहे आणि त्यानुसार ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सहकार्य करायचं आहे। शेवटच्या दिवशी गर्दी करू नका। पहिल्या दिवसापासून 4-5 दिवस जे आहेत त्यामध्ये पूर्ण वेळ तुम्हाला सकाळी 10 ते 5 या वेळेत ॲडमिशनची प्रोसेस होते, त्यामुळं शेवटच्या दिवशी गर्दी केली तर वेळ अपुरा पडतोय। त्यामुळं सगळ्यांनी 8 तारखेपासून आपल्या वेळेनुसार येऊन सहकार्य करावं ही नम्र विनंती। धन्यवाद।